सकाळची सगळी कामं आवरली आणि मग उर्वीला आता मेहंदी लावायला घेतली आहे. तर मी खूप वर्षापासून उर्वीला मेहंदी लावते आणि खरंच तिला फरक जाणवला आहे. पण आता मेहंदीचं प्रमाण मी खरंच खूप कमी केलं आहे. औषध खाण्यापेक्षा, केमिकल खाण्यापेक्षा पोटातनं आयुर्वेदिक घेतलेलं बरं आणि आयुर्वेदिक सिंपल लोखंडाच्या कढईत भिजवलेली मेहंदी मी तिला लावते. ती मला शाळेच्या तिच्या काही गोष्टी सांगत होते, त्या ऐकत ऐकत आमचं मेहंदी लावण्याला चाललं होतं. ग्लोव्ज नव्हते, संपले होते. तर म्हटलं चला आता सकाळी जायचं, त्यापेक्षा पटकन कॅरी बॅग लावूनच मेहंदी लावली. त्यानंतर मिस्टरांनी आणला होता खवा. तर खव्याचे अर्धा किलो खवा होता. तर पावशेर खव्याचे केले गुलाबजामुन आणि पावशेर खव्याचा करायचा होता पेढा. तर इथं गुलाबजामुन मी करून घेते. सुंदर झाले होते. ह्यावेळेस फर्स्ट टाईमच असे छान झाले, चुकले नाही, काही नाही. माझी आई खूप सुंदर गुलाबजामुन करते. तर तशाच पद्धतीने मी प्रयत्न केला आणि खरंच छान झाले. खरंच पहिल्यांदा गुलाबजामुन टाकल्यावर असे कढई उचलूनच हलवायचे, म्हणजे ते फुटत नाहीत वगैरे. सुंदर असे झाले होते. तर जो बनवला आहे गुलाबजामुन त्यापेक्षा तळलेला गुलाबजामुन तुम्ही बघू शकता मोठा होता. तर अशा छान प्रकारे ते पण झाले होते. नंतर पावशेर खवा होता, त्यामध्ये साखर टाकली आणि इकडे पेढा करायला ठेवला. हा पेढा खरंच खूप सुंदर लागतो. बाहेरच्या कुठल्याही मिठाईपेक्षा पेढा खरंच छान. माझी आजी नेहमी करायची. त्यानंतर गरम गरम पाकामध्ये गुलाबजामुन सगळे छान भिजायला टाकले. मला आणि असे अर्धे भिजलेले असेच हे गुलाबजामुन आवडतात. म्हणजे ते जास्त गोड पण नाही आणि गरम असल्यावर त्याची चव खूप छान लागते. तर असे गुलाबजामुन पण करून झाले. दुपारी पोरांची चालली होती मस्ती. उर्वी तरुषला काय अभ्यास करू देत नव्हती. काहीतरी तिला थोडा टाईमपास करायचा असला की ह्याला येऊन अशी करत बसते आणि मग संध्याकाळी मस्त गुलाबजामुन आणि आईस्क्रीमवरती ताव मारला.